थोडा प्रॉब्लेम चालू होते. आम्ही आता फायनली एक गुड न्यूज देतो. आम्ही दोघंही जॉबला लागलोय. जस्ट आता आम्ही म्हणजे आज लवकर सोडलं आम्हाला. सो आम्ही आज लवकर घरी जातोय. पूर्ण बॅग वगैरे पॅक करून आम्ही चाललोय आता आमच्या काळूसोबत घरी. लंच बॉक्स आणला होता पण आम्हाला लंचसाठी काय लवकर सोडलं म्हणून लंचच करता नाही आला. तो घरी ऍक्च्युली मला जायचं टिटवाळ्याला पण काय करू प्रॉब्लेम झालाय. हां याला जायचं टिटवाळ्याला पण याचा प्रॉब्लेम कारण की जॉबला लागलोय तर जॉबला कसं आता याच्यानंतर पुढे कुठे जायला भेटणार नाही. मग नुसतं जॉब घर जॉब घर. पण आता मी विचार केला की आज लवकर सोडलाय तर जाऊ तिथं ॲटलीस्ट जाऊ. पण मी उल्हासनगरला ह्या रिझननी नाही जाते बिकॉज आत्याची तब्येत खूप खराब आहे. आणि म्हणजे असं काय नाही की ती आम्ही गेल्यावर मी तिला काय वगैरे जास्त काम वगैरे देईल. पण एक नकोच ना तिला आराम करायचा आहे. मग आम्ही जाणार मग ती मुद्दाम उठणार मग ते बनवत बसणार. मग माझ्यामुळे आमच्यामुळे तिला त्रास नको म्हणून मी विचार केला की आम्ही घरीच थांबतो. आणि आजचा दिवस आमचा इतका मस्त गेला. आम्ही सकाळी लवकर उठून जॉबला आलो. आमचं सगळं जॉईनिंग फॉर्म वगैरे भरला. आज आमचा फर्स्ट डे होता म्हणजे काल फर्स्ट डे होता आमचा. पण आज आम्हाला फक्त सगळं जॉईनिंग फॉर्म वगैरे भरायचं होतं. सगळं भरून झालं आमचं. आणि आता आम्हाला म्हणजे इंडक्शन वगैरे झालं. आम्हाला सोडलं आहे आता लवकर आज फर्स्ट डे असल्यामुळे. आमचं रिअल टायमिंग आमचा मंडेपासून स्टार्ट होईल. आम्ही जास्तीत जास्त कवर करू आमचा पूर्ण दिवस काय आम्ही करतो वगैरे. आणि हां आत्ता पण आम्ही स्टार्ट लेटच केले बिकॉज थोडं प्रॉब्लेम होतात असतात ना लोक आपल्या लाईफमध्ये येऊन स्पॉईल करतात. तशा गोष्टी झाल्या होत्या पण इट्स ओके. आता आम्ही कवर केलं आहे. आता आम्ही एन्जॉय करतो. आता आम्ही घरी चाललो आहे. भेटू पुढे. बाय. आता आम्ही चाललो आहे घरी. आता आम्ही आलो आहोत डीमार्ट साईडला पिझ्झा खाण्यासाठी. चलो आता आपण पिझ्झा खाऊया. ओके. बोलला म्हणा चारणार तुझा थोबडा दाखव. का बोललास आधी नाही चारणार नंतर बोलतो चारणार. काय पहिले परत बोल. पहिले मला बोलला मी नाही चालणार पिझ्झा मग कशाला चालणार. इथं आलोय आता डीमार्टला पिझ्झाला. तिला कोणता डीमार्ट किती टाइम लागतोय यार दीपक मला इथे नाही आवडत. दीपक हावऱ्याने पिझ्झा घेतलाय. दाखवत नाही. दाखव पिझ्झा. पिझ्झा घेतला आहे. तू एक्स्ट्रा का ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स मागितले. मला आवडतं. ठीक आहे आता आपण घरी जाऊया. नाही इथंच भजन कीर्तन करू. बघितलं कसं बोलतो हा आगाव. डिक्कीमध्ये जागा नाही आहे तरी डिक्कीत ठेवणार. आता आम्ही घरी जाऊन पिझ्झा खाऊ. ओके बाय. सो गाईज आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि घरी येऊन आम्ही खातो आता पिझ्झा दोघेजण मिळून मस्तपैकी. मस्त असा पिझ्झा. तुम्ही लोकांनी कधी डीमार्टमधला पिझ्झा ट्राय केला आहे का मला कमेंट सेक्शनमध्ये ज़रूर सांगा. बिकॉज मी एकदाच ट्राय केला मला इतना आवडला ना. डोमिनोज भी फेल है भाई. मतलब डोमिनोज में जो चीज़ पिज़्ज़ा मिलता है ना वो इतना महंगा भी मिलता है प्लस उसका जो बोलते ना ये सेम है बट टेस्ट भी मतलब कम्पीट कर सकता है डोमिनोज इसको. इतकाच टेस्टी आणि छान पिझ्झा आहे. तर आता आम्ही खायला चाललो आहे. भेटू आपण नंतर. सो हॅलो गाईज. तुम्हाला माहीतच असेल की आम्ही खूप दिवस झाले ब्लॉगिंग नाही करत आहोत बिकॉज आमचं थोडा बिझी म्हणजे बिझी पण नाही बोलताना थोडं आम्ही डिस्ट्रॅक्ट होतो. बिकॉज मला असं वाटत होतं की करू की नको करू. बिकॉज आता असं झालं ना सोशल मीडियावरती खूप सारे लोकच व्हिडिओ बनवत आहेत.
खूप सारे लोक असे म्हणजे काहीही बनवतात तरी फेमस होत आहेत. बिकॉज यू नो की आजकाल यूट्यूब अँड ऑलमध्ये पण आपण अर्निंग करू शकतो. सो त्या पर्स्पेक्टिव्हनी पण मी यूट्यूब चालू केलं होतं. सेकंड थिंग, मी असा विचार केलेला की माझ्या मेमरीज पण बनतील आमच्या दोघांच्या. पण आता असं झालं आहे ना की मी थोडीशी अशी डिमोटिवेट होते आहे बिकॉज ऑफ सम रिझन्स. की बोलतात ना की म्हणजे असं मला कोणी असं डिमोटिवेट केलं नाही, मी स्वतःहूनच विचार करते की मी करू की नको करू. बिकॉज असं झालं आहे ना की लाईफमध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम्स आले आहेत. जसं की मी तुम्हाला सांगायला गेले तर म्हणजे मी अशी पर्सन आहे ना की मी एखाद्यावरती असं जीव लावायला गेले ना तर मी खूप जीव लावते. बट मला समोरून तेवढी गोष्ट भेटली नाही ना, मग माझं ते असं बोलतात ना, काय बोलू शकतो त्याला, मला असं इन्सिक्युरिटीज होते किंवा माझी चिडचिड होते, माझा राग होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मी खूप अनुभवल्या आहेत माझ्या लाईफमध्ये. मी कोणालाही माझ्या जवळ करायला बघते ना, तर म्हणजे आहे घाणेरडी आदत की मी त्याला पूर्ण माझं आपलं करण्यासाठी बघते, मी त्याला प्रोटेक्ट करायला बघते. आणि नेक्स्ट थिंग म्हणजे मी एक बोलतात ना, ते रुबाब नाही बोलता येणार, त्याच्या काळजीपोटीच त्याला सगळं सांगत असते. तर काही अशा गोष्टी घडल्या ज्या की मी तुम्हाला एवढं इन डीप नाही सांगू शकत बिकॉज ते थोडं पर्सनल आहे. इट्स ओके, लाईफमध्ये ज्या पण गोष्टी घडतात त्या चांगल्या रिझनसाठीच घडतात, त्यामुळे मी एवढा विचार नाही करत ह्या बाबतीत. पण आत्ता वाजलेले आहेत किती, 9:30 झालेले आहेत. आणि मी विचार करते की म्हणजे आजचा दिवस तर आमचा पूर्ण जॉबमध्ये गेला आणि घरी आलो, आम्ही थोडा आराम केला. आणि आत्ता म्हणजे मी फक्त राईस शिजवायला टाकला आहे बिकॉज मम्मीच्या घरी समथिंग काहीतरी मम्मी नैवेद्य वगैरे बनवत होती. तर मम्मी बोलली की मी कटाची आमटी, पुरणपोळी वगैरे बनवते आहे, तर तू काहीच बनवू नको, फक्त राईस टाक, मी तुला आमटी आणि पुरणपोळी देते. सो मी विचार केला ठीक आहे, चला बाबा आजचं जेवण मला बनवायसाठी एवढं कष्ट नाही घ्यावे लागणार. सो मी तेवढं केलं. आणि नेक्स्ट थिंग, आता मी विचार करते आहे की डेली व्लॉग्स माझे जे पहिलं म्हणजे आम्ही बनवत होतो ते स्टार्टच ठेवू. बिकॉज मला कोणाच्या बोलण्यावरती किंवा मला स्वतःहून पण डिमोटिवेट नाही व्हायचं आहे. मी खूप असे लोक बघितले जे काहीही बनवून फेमस होत आहेत किंवा काहीही करतात, पण ते डिमोटिवेट नाही होत, ते त्यांचा कंटिन्यू ठेवतात. तर मी का नको ठेवू, मी असा विचार केला. सो ह्या टायमाला मी कंटिन्यू राहणार आहे ब्लॉगिंगमध्ये. आणि आजचा दिवस मला नाही कवर करता आला, तेच रिझन होता की करू की नको करू. पण मध्येच असं काय माहीत हुरूप आला की मला वाटलं की करावं कंटिन्यू. सो मी जे हाफ डे होता, जसं की आम्हाला आज माझा जॉबवरचा आमचा दोघांचा पण सेकंड डे होता. अगेन आम्ही सेम कंपनीमध्ये लागलो आहोत, नशिबाने काय माहिती. बिकॉज कसं आहे ना बघा, आमचं ना फील्ड एकच आहे, म्हणजे त्याला पण सेम एक्सपिरियन्स आहे, मला पण सेम एक्सपिरियन्स आहे. असं आहे की मला लागतात दुसऱ्या जागेवरती पण माझं म्हणणं असं आहे ना की सोबत असू तर ट्रॅव्हलिंग पण जमेल, गोष्टी पण सगळ्या जमतील. मग मी विचार केला का नको परत एकत्र, म्हणून आम्ही विचार केला. दोघांनी पण आमचं म्युच्युअल डिसिजन होतं की दोघांनी पण आता पुन्हा एकत्र येऊन जॉब करावा. सो आम्ही जॉब करतो आहे. गॉड, देवाला खरंच मनापासून आभार की आम्हाला त्यांनी खूप म्हणजे खूप साथ दिली आत्तापर्यंत. आम्ही विष्णू भगवानना खूप मानतो, त्यांची मी पोथी वाचते, दर गुरुवारी आम्ही खूप म्हणजे पूजा वगैरे करतो. असं बोलतात ना, माझी जी कास्ट आहे त्या कास्टमध्ये सर्वात जास्त तर, अरे यार शिट्टी वाजली, माझा भात जो आहे तो शिजतो आहे, त्यामुळे इग्नोर दॅट साऊंड. सो मी बोलत होते जसं की आमच्या कास्टमध्ये जे आहे ते म्हणजे आहेत, नारायण देव आहेत, पण स्पेसिफिक अशी कुठली पोथी नव्हती त्याच्यासाठी, किंवा असेल पण मला माहीत नाही. पण जेव्हापासून मी दीपकसोबत राहते ना तेव्हापासून ती पोथी वाचायला स्टार्ट केली ना, खूप पॉझिटिव्हिटी आली आहे माझ्या लाईफमध्ये. आणि खूप खरंच सांगते, खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पण घडत आहेत. हां, काही महिना आम्ही भटकलो होतो, आम्हाला वाटत होतं की थोडंसं एन्जॉयमेंट करावे किंवा बोलतात ना एक भरकटलो होतो आमच्या लाईफमध्ये. पण आता आम्ही
आमचा डिसिजन पक्कं घेतलं आहे की आम्ही आता दुनियादारी सोडून देणार, आम्ही आमच्या संसारामध्ये लागणार. आमचं जे आहे ते फक्त मम्मी पप्पांना इम्पॉर्टन्स देणार, माझे जे जवळचे लोक आहेत त्यांनाच इम्पॉर्टन्स देणार, बाकीचे लोक गेले चुलीत. सिरियसली, म्हणजे मला कोणत्या शिव्या नाही द्यायच्यात. असं नाही आहे की मला शिव्या येत नाही, मला खूप घाणघाण शिव्या पण येतात, सगळ्या येतात, पण मला ब्लॉगमध्ये नाही द्यायच्यात बिकॉज त्या गोष्टी घडल्यात. सो दॅट्स इट. आता आम्ही कंटिन्यू आमचा ब्लॉगिंग ठेवणार आहे. आणि दीपकने सुद्धा आता नवीन स्टार्ट केलं आहे. अजून एक गुड न्यूज, तो जिमला जाणार आहे रोज. आणि मी सुद्धा जाणार आहे, मी पण ठरवलं आहे. आणि दीपक इथं अचानकपणे भयानक आलेला आहे माझ्यासमोर, मम्मीकडून घेऊन आला. काय घेऊन आला दाखव? पुरणपोळ्या, भज्या, पुरणपोळी आणली आहे, भजे आणले, आमटी आणली आहे. ओके, सो दीपक इकडे काय ये ना. मी यांना तेच सांगत होती की आता आम्ही जे डिमोटिवेट झालेलो मध्ये, खूप इश्यू झालेला मध्ये, खूप सारे चेंजेस आलेले आमच्या लाईफमध्ये. आम्ही भरकटलो होतो, म्हणजे जाम भरकटलेलं. काही गोष्टी आम्ही डिस्कस करणार आहोत पण आत्ता नाही, म्हणजे लाईफबद्दल आणि आमची कॉर्पोरेट लाईफ, आमची पर्सनल लाईफ, म्हणजे एवढं पण डीपमध्ये नाही सांगणार. पण असतं ना, आपण एखाद्याला एवढं मानतो, एखाद्याला एवढं जवळ करतो आणि एखादी व्यक्ती आपल्याला असं ट्रीट करू शकते, ते पण एकदा नाही, दोनदा नाही, तीन वेळा. विचार करा, एकच सांगतो, कधीही कोणावर ट्रस्ट करू नका. हां, तर एवढंच सांगेल की आता आम्ही डिमोटिवेट नाही होणार, आम्ही कंटिन्यू ब्लॉगिंग काढणार. आजचा दिवस आम्हाला एवढा कव्हर करता नाही आला, पण आम्ही उद्यापासून तुम्हाला एक गुड न्यूज आहे की मी जिम जॉईन केली आहे परत. खूप किती 2022 मध्ये होतो, 22 मध्ये नंतर आता मी किती 3 वर्षानंतर, आता ठीक आहे ना, 3 वर्षांनी मी जिम जॉईन केलंय. आज नॉर्मली मी गेलो, नॉर्मली मिक्स मारला, म्हणजे बिकॉज बॉडी नको पेन करायला. व्हिडिओ नाही काढला बिकॉज तेच रिझन होतं की आम्ही करू की नको असं चाललंय. पण मी त्याला काय बोलले, नेक्स्ट टाइम तू जेव्हा करशील ना तेव्हा प्लीज व्हिडिओ बनव, म्हणजे ऑडियन्सला, जेवढे पण आमचे ऑडियन्स आहेत, आम्ही असं नाही बोलत की कमी आहेत तर आम्ही नाही करणार, जेवढे पण आमचे ऑडियन्स आहेत, आमच्या जवळचेच आहेत सगळे, जेवढे पण सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना सगळ्यांना कळू दे. आणि आपलं डेली रुटीनच आहे ना तो, शेवटी काही केलं तरी तेच दाखवायचं आपल्याला यूट्यूबवरती. अगेन शिट्टी वाजली, प्लीज इग्नोर करा. तर हा 2दा शिट्टी वाजली आहे, झालं आहे ऑलमोस्ट भात. तर एवढंच बोलेल की तुम्ही पण डिमोटिवेट नका हो आणि आम्हाला सपोर्ट करा, असंच नेहमी आमच्यासोबत राहावा. आणि एवढंच बोलेल की आता आम्ही इथून पुढे कंटिन्यू व्लॉगिंग करणार आहोत. आमचे जे पण डेली व्लॉग्स येतील, मिनी व्लॉग्स पण टाकू आम्ही, पूर्ण व्लॉग्स पण टाकू, जेवढं कवर करता येईल. बिकॉज आता जॉबला लागलो आहे ना, मग तेवढं होणार नाही. मग मिनी व्लॉग्स करेल मी वाटल्यास, किंवा फुल व्लॉगिंग आलं तर मग ते पण जमलं तर ते पण करेल. आणि राहिली गोष्ट, आणि जर कधी लेट झाला तर समजून घ्या, बिकॉज आम्ही खूप बिझी असणार आहे. तर तेच बोलायचं होतं. बाकी आता दीपक बोल, मी तोपर्यंत आले बघून. गाई, तुम्हाला खरं बोलू ना की आता एवढा आम्ही, म्हणजे किती बरंच, आता ना बोलतो 2-3 आठवडे झाले आपल्याला ब्लॉग नाही काढला, पण राईट, आम्हाला स्टार्ट करून 1 महिना झाला. 1 महिना झाला. आणि महिन्यामध्ये आम्ही काहीतरी 2 किंवा 3 वीक झाले असतील, आहे ना? 2 किंवा 3 14-15 दिवसच झाले असतील आम्ही स्टॉप केलं होतं. बिकॉज आम्ही एवढा बोलतात ना की एकदम भरकटला आणि एका माणसाला एवढा जवळ केलंय. पण जाऊ दे, आता नाही बोलू शकत, ते नावच काढायचं आहे मला. पण एवढंच बोलू शकतो की एवढं लक्षात ठेवा, कोणावर ट्रस्ट करायचं नाही, काहीच नाही. खूप टाइम बोलायची की आपल्या सख्ख्या नात्यांशिवाय दुसरं कुठलंच नातं ठेवत नको जाऊ. आपली सख्खी बहीण ती आपली सख्खी बहीण असते आणि आपले सख्खे भाऊ ते सख्खे भाऊ असतात. बाकी इतर कोणीच नसतं, सगळे मतलब पुरते येतात. आता असं होतं ना की व्यक्ती फक्त आपल्या लाईफमध्ये, म्हणजे आत्ताची दुनियामध्ये सांगते, रिलेशनशिप पण असे झालेत ना की कॅज्युअल रिलेशनशिप काय असतं, सिच्युएशनशिप काय असतं असं. पण माझं ह्याच्यासोबत नाही, माझा हा फर्स्ट आणि लास्ट हाच होता आणि हाच राहणार आहे. ते तर कॉम्पिटिशनच नाही आहे, बिकॉज मी दुसऱ्या मुलींसारखी नाही आहे. आणि सेकंड थिंग, मला हेच बोलायचं आहे की आम्ही खूप लोकांना जवळ केलं, आमच्या सख्या पण आहे, चुलत लोकांना पण जवळ केलं. चुलत लोकांनी पण आम्हाला खूप धोका दिला, त्याचं पण एक वेगळी स्टोरी आहे.
तर आम्ही चुलत लोकांना पण जवळ नाही करणार ना, आता कुठले दुसरे लोक येतील आमच्या लाईफमध्ये त्यांना पण फक्त फॅमिलीला सपोर्ट, फॅमिलीला सपोर्ट करणार आमच्या, फक्त फॅमिली. जे पण आमचे सख्खे आहेत बस. बाकी आता कोणच नको आहे. आणि मी दीपकला तेच बोलले की आपण आता आपल्या लाईफमध्ये कंटिन्यू आपणच संसारामध्ये लागू, दुसऱ्यांना आपल्यामध्ये नकोच. कारण की कसं होतं, तिसरा व्यक्ती आला ना, एक तर दोन गोष्टी होतात. एक तर तो आपल्यावर डिपेंड पण व्हायला बघतो, आणि दुसरी गोष्ट आपल्यामध्ये कम्फर्ट झोन असतो ना, तो पण जातो. आम्हाला सुद्धा टाईम नाही भेटायचा, तरी आम्ही त्या व्यक्तीला टाईम द्यायचो. तरी ती व्यक्ती आम्हाला येऊन काय बोलते की तुझी पर्सनल लाईफ तू नाही बघू शकत, म्हणजे तू दुसऱ्यांच्या पर्सनल लाईफमध्ये तू अशी कशी इंटरफेअर करू शकते, असं त्या तिसऱ्या व्यक्तीने आम्हाला टोमणे मारले आणि खूप काही बोलली. पण विचार शेवटी तोच केला की मतलब पुरतीच आलेली ती व्यक्ती, आणि तिचा मतलब संपला तेव्हा ती आम्हाला किनारा करायला लागली. आणि ज्या दिवशी मला ते समजलं त्या दिवशी मी त्या व्यक्तीला हकलून दिलं माझ्या लाईफमधून. आणि इथून पुढं तिला मी कुठल्याच प्रकारचं स्थान देणार नाही, किंवा कुठल्याच प्रकारचं तिला बोलतात ना, नाही लास्ट टाईम तरी मी जाऊ दे बोलून समोरूनच बोलण्याचा प्रयत्न केला, पण नेक्स्ट टाईम मी आता समोरून पण बोलणार नाही. आणि ती जरी आली व्यक्ती माझ्याशी बोलायला तरी त्या व्यक्तीशी मी बोलणार सुद्धा नाही. हे प्रॉमिस मी दीपकला केले. पूर्णपणे क्लोज केला आहे विषय. आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला आता डेली ब्लॉगमध्ये दिसतीलच. आणि इथून पुढे आम्ही खरंच प्रयत्न करू की आमचा डेली ब्लॉग येईल आणि आम्ही स्टार्ट करू पुन्हा, ठीक आहे ना. उद्या दीपक जाणार आहे क्रिकेट खेळायला सकाळी 6 वाजता तो मला बोलला मी क्रिकेट खेळायला जाईल. सो हा जाणार आहे आणि बोलला की जिमला पण जाईल. तर माझं असं म्हणणं आहे की मी पण जॉईन करावी जिम, पण थोडंसं थांबून, बिकॉज आता हा जी स्टार्टिंग आहे ना, जरा बघू ह्याला कसं होतं आहे, मग मी पण स्टार्ट करेल. बघू जरा, मला जर माझा 100% नाही आहे, पण दीपक जाणार आहे ना दीपक? मी जाणार आहे. हां, दीपक जाईल. ठीक आहे, थँक्यू सो मच. असंच आमच्यासोबत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. क्या कर रहे हो? रोस्ट क्यों कर रहे हो? अभी तो